तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत। तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळची वेळ आहे, सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि रात्री एवढा ज्या पाऊस झाला की, आणि पाऊस म्हणजे नुसता पाऊस नव्हता, अशा इजा लवत होत्या कडकड 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 कड. इथं जवळपास मला वाटतं कुठंतरी इजा पडल्या का काय असं वाटायला लागलं. आता सकाळचे 9 वाजले होते आणि आभाळ असं आहे तुम्हाला सांगतो, आणि पाऊस बारीक चालू आहे. आणि तूर ही भरून घ्यायची आपल्याला पटपट पटपट पट. तर ही तूर आधी भरून घेऊ आणि मग बोलू. हां, तर दुपारचे आता 12-12:30 वाजलेत आणि तरीसुद्धा अजून ऊन कसलं पडाना. काल आपण पाऊस पडला, थोडीशी खालच्या बाजूने ना पाणी गेलं, तूर भिजली. आता भिजली तरी काही अडचण नाही, आपण डाळ बनवायची ह्याची, त्याच्यामुळे काही विषय नाही. आपल्याला भिजवायचंच होते. पावसाच्या पाण्यात चांगली भिजती बी आणि डाळ शिजायला बी एक नंबर होते का ग? हां, आता हे सरळ थोडंसं अजून वलं करून पसरवून ठेवावं का आहे ना? तसंच करावं. हां, तर मंडळी मगाशी मी जोरात झोपलो होतो आणि वाट बघत होतो कधी ऊन पडते तर ऊन पडलं, रान जरा हडकलं. तर माझं म्हणणं आहे पाऊस अजून येईल, त्याच्या आधी आपण आपलं पेरून घ्यावं, म्हणजे मस्तपैकी उगून येईल, काय अडचण घ्यायची नाही. तर आज आहे गुरुवार, माझा उपवास आहे. मग हिला काय म्हटलं, मी उपवास चांगला धरणार आहे आज जरा. तर 2 बटाटे शिजव, मला फक्त बटाट्याला फक्त मीठ आणि चटणी लावायची आणि मस्तपैकी खायचं. तर कुकरमध्ये बटाटे ह्याने शिजवले ते. लवकरात लवकर खाली उतरू आणि पेरायला माझ्याबरोबर या तुम्ही म्हणजे फक्त बघा, मी पेरतो. तिकडे जरा थोडंसं आदनमधनं गप्पा मारायला असलं मी बरं वाटतं. आणि नामान म्हणे आज बाहेर जायचं नावच घेईना. आज बाहेर जरा वांबाळ आहे ना, वांबाळीचं ह्यांना बाहेर जाऊ वाटत नाही. मांजरं कधी पण थंड आणि वांबाळ म्हणजे पावसाचं वातावरण असलं की ती घराबाहेर पडत नाही. त्यांना उबदार जागेला घरातच बसावं लागतं. त्यांना मग आतमध्ये आज शिकार नाही. तर हिथं ही आपले मनी नामा इतकी शिकार करते ते. हिथं ना त्यांना उंदरं मिळते ते, पाली मिळते ते, सरडं मिळते ते आणि खारुताई. पहिलं खारुताईची पिल्लं मारायची, आता मोठ्या खारुताई पण धरायला लागली ती. त्या दिवशी नामाने मोठी खारुताई पकडली होती, नाही का ना? तर मंडळी आता पेरायला चालू करू थोड्याच वेळात. तर मंडळी आपलं काम चालू झालंय. आता फक्त 4 ओळी राहिल्यात आपल्या. पावसाच्या आधी म्हणलं घ्यावं, पाऊस जर पडला तर सोन्याहून ठेवलं, सगळं उगवून येईल मस्तपैकी. आणि पाऊस पडल्यामुळं चांगलं उगवून येईल. असं कसं कुठं पाणी पडतं कुठं पाणी पडत नाही. ड्रिप तर आपल्याला चेक करायला लागणार आहे, पण त्याच्या आधी पाऊस जर पडला तर लय मस्त काम होणार आहे. आज पण वातावरण असं बिघडलेलं आहे. काल रात्री अशा गडगडाट चालू होता विजांचा, इथं आजूबाजूला कुठेतरी इजा पडल्या बी असलेल्या कुठंतरी. पण एवढं मला घेणं लय गरजेचं. आता संध्याकाळच्या वाजल्या ते 5. आता फक्त राहिलेत वळी आपल्या 1 2 3 4. 4च वळी राहिले ते, 4 ते 5 वळी. हा 4च वळी राहिले ते. तर एवढं घेऊ आणि मग बोल. झालं, आता 2 वेळी राहिले त्या. 2 वळी राहिले त्या. गंजीवर कागद झाकून घ्यावा म्हणते, दुसरा अजून एक्स्ट्रा. काय तिथं जरा थोडी गंज उघडी आहे, एका बाजूला थोडा कोपरा तर झाकून घेऊ. हां, झालं म्हणजे आज बनगुर झाला. आता ही 100% उगवून येते. येते. हां, ह्या ओलीवर सुद्धा येते, नाही जरी पाऊस पडला तरी. फक्त एकदा चेक करून घेऊ ड्रिप नाही, पाणी सोडायचं तरी पण आपण.
निसर सोडायचं जाईल. चांगलं एकदा उगवलं म्हणजे मग टेन्शन नाही ना. येते पण हाय या वलीवर रात्री चांगला सडाका झालाय. कस काय मग पाय दुखायचं? पाय नाही तर दुखत माझं. मला चालायची लय सवय आहे. किती पण चालतो मी. दिंडीत गेलतो. मोठं लांब असते मुक्काम. 30 किलोमीटर 25 40 पुणे ते सासवड 40 किलोमीटर अंतर आहे. खरं काय? हो. काय माहिती, तुम्हालाच माहिती. हा बघ ना मोजून 40 किलोमीटर चाललो त्या दिवशी. काय नाही वाटत, चालायचं नाही काय. सराव आहे चालायचा. चल. तुमच्या बरोबर मनी पण सराव करते काय? मनी चल म्हणे तुला खायला टाकते. तिकडे ती नळी हल्ली की तिला वाटतं इथं काहीतरी आहे काय की लगेचच कावऱ्या होती. होय म्हणे चल तुला खायला टाकते चल. ती कागदावर थोडंसं गहू कापलेला ठेवलेला आहे ती खाली करायचं आहे. आणि तीच कागद आपल्याला गंजीवर एका बाजूला ना थोडीशी पूर्ण झाकल्यागत दिसत नाही. थोडीशी वाटते की ती भिजेल, खालीपर्यंत नीट उतरला नाही कागद, तर तिथं झाकायचं. ते ही उचलून घेते मी आता गव्हाचं. आणि आधी मनीला खायला टाकते. मनी चल म्हणूस तर मनी पुढे गेली की मी म्हणते मागच आहे. चल तुला खायला टाकते चल. अशी आपली कडब्याची गंज चांगली पॅक करून घेतली आज. इथं थोडीशी कोपऱ्याला उघडी राहिली होती. ह्या बाजूला जरा उघडी होती इथं. हां कागद आपण वरनं टाकलाय आपण. हे काय पहिला हितवर होता आणि आपण आतमध्ये आहे काय ती जरा वरी उघडी असं वरीपर्यंत थोडी उघडी होती. नाही तर बाकीचा खाली इकडे खाली कागद आलता इकडून असा, पण असं रुंदीला पुरत नव्हता म्हणून दुसरा होता घरी, ते आता दिला टाकून. सगळीकडं मस्त अशी पॅक झाली. काय राहिलं आता? नाही पॅक झाली आता सगळीकडं. तरी पण थोडं अजून कागद आपल्याला असं खालीच पाहिजे आता. पावसाळ्यात आणावं लागणार आहे. ही काय पावसाळा नाही, 2-4 दिवस पाऊस येणार आहे. नवीन पावसाळ्यात कागद आणावं लागेल. इकडून पण अशी पॅक झाली आहे. का हो राहिलं होतं काय? निघलेला काढला बाजूला. बरं. चला झालं, पेरून पण झालं, ही पण पॅक करून झालं, झाकून झालं. थोडं बी शिल्लक आहे. हां अजून एक मधनं आणतो, पलीकडनं चालू करू. बरं चालतंय. पलीकडं थोडीशी कमी बी पडणारी चक्की टाकली होती, त्यामुळे ती पलीकडून परत एकदा बी शिल्लक राहिलेलं पेरायला लागलं ते. चला तर मंडळी चला, आज गुरुवारचा स्वयंपाक चालू आहे. भुका लागल्या. आज सकाळपासून आपण काय खाल्लेलं नाही ह्या टायमाला. आणि चालून भुका लागल्या नाही. एका नळीला 4 वेळा फिरावं लागतंय. इकडून 2 इकडून 2, परत मधनं एक घेतलं म्हणजे लय चालू जवळजवळ आहे ना का. बरंच चालू आहे. एका तासात नाही, तास कसं 2 तास चालत होतो की मी. जवळजवळ 8-9 किलोमीटर चालू जवळजवळ. ताशी 4 किलोमीटर वेग असतो माणसाचा. जोरात चाललं तर 5 किलोमीटर. हाय ग, इथं ठेवलं काय झाडी? आई काय करते? जेवण चालू आहे. हा बापू काय विमल गावाला गेलाय तो दिसत ये नाही ते. वाडीला जाणार आहे का तुम्ही? वाडीला बर चला. आईने भाकरी बनवलं, मला तर भूक लागलेली. खरं का? लगेचच बसतो जेवायला. पेरू कुठून आणलाय? हां चला जेवण करून घेऊ. 10 वाजलेले आहेत सकाळच्या. मी चाललो मोटर चालू करायला. आता पाणी आपण तागावर द्यायचं सोडून. तसं बघा गेलं तर पाऊस पडलाय बरं का, पण मनात दुगदुगी नको, परत उगवलं नाही म्हणजे आपल्याकडून पाणीच कमी पडलं असं व्हाय नको. त्यामुळे मोटर चालू करून ताग आता ते रान गार करून घ्यायचं सगळं. जे ड्रिपर बंद आहे तर ते चालू करायचं. ते
चला मोटर चालू करून निघालो माघारी आपण. मग अशी येताना आपल्याला एका ठिकाणी मधमाशाचं पोळं दिसलं होतं, रिकामा पोळं. तर हे आपण गोळा करून ठेवलं आहे, यातनं मेन काढू आपण. तर मंडळी आपण इथं काय केलं आहे, मधमाशांची जी जुनी पोळी येते का, ते जुनी पोळी फेकून देण्यापेक्षा त्याच्यापासून मेन काढायचं. मेन ह्याच्या आधी पण काढलं होतं, आता पण काढतोय. की पोळ्यांचं तुकडं करून असं आपण ठेवलं, ते त्यात पाणी टाकलंय आणि गरम करायला ठेवलं. आता हे गरम झालं चांगलं. आता तुम्हाला मेन कसं काढायचं दाखवतो मी. तर हे चांगलं उकळलं आहे. आता त्याला आपण इथं ही चाळण आहे, हे पाण्यामध्ये टाकणार आहे. हे पाण्यामध्ये टाकल्यावर तुम्हाला दाखवतो. तर हे पाण्यामध्ये टाकलं आपण आणि हाताने ह्याची गोळी बनवली अशी. ही वर ही जी पिवळं दिसतंय ही सुद्धा मेनच आहे, त्याला असं घ्यावं लागणार आहे नीट अजून. तरी अशा पद्धतीने आपली मेणाची गोळी तयार झाली, पिवळं धमक मेन. त्याला जर शुद्ध करायचं असेल तर अजून एकदा ह्याला वितळायचं आणि गाळून घ्यायचं, झालं. ड्रिपर पाहिजे ते का आपल्याला, जिथं ड्रिपर नाही तिथं बसवावं लागतं. हां कुठं आणलं का? एका वळीनं शेजाने चालू करू. ड्रिपरनं खालनं होलं पडलेली आहे ती ह्यानं, त्यात कसं बसवणार? ती खालनं म्हणजे ते टायर गेल्यामुळं तसं झालंय काय बहुतेक. लय ठिकाणी झालं अहो. ते मशिनीचं टायर गेला ना, हां त्याच्यामुळे ते तसं झालेलं आहे. आपण ड्रिप काढली नव्हती आणि असा टायर गेला त्याचं तुम्ही नाही काय करू शकत. तिथं काय, तिथं त्याला पोळवायचं मग परत निवांत. आता ते निवांत टाइम कधी मिळायचा आपल्याला. काठी एक बघ आणि ड्रिपर ती मला चालू करू, चेक करायला.